श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि हा व्हिडिओ आहे तो ज्या दिवशी पालखी येणार होती त्या दिवशीचा आहे। आता वाजले असतील 4-4:30 वाजलेले होते। सगळ्या बायका वगैरे आम्ही तयार झालेलो, गजरे वगैरे सगळ्यांना आणलेले आणि सगळीजण रेडी झालेलो, कारण पालखी बरोबर 4:30-4:45 वाजेपर्यंत येते। त्यांचं दरवर्षीचं हे टायमिंग ठरलेलं आहे आणि इथं तास दीड तास थांबते। जेवण वगैरे काही म्हणजे करत नाहीत, त्यांच्यासोबत पालखीसोबत जी माणसं आलेली असतात ती फक्त नाश्ता वगैरे करतात। आणि इथून पुढे मग हळदी गाव आहे, तिथं ती मग वस्तीला असतात, म्हणजे जेवण वगैरे करून ती तिथं रात्रभर वस्तीला असतात। कागलमध्ये सुद्धा ही पालखी येते, छान वाटतं। मी तर पहिल्यांदाच ही पालखी बघितलेली होती, खरं खूप छान वाटलं बघून। अक्कलकोटला जायचा तर काय आपल्याला योग येईना झालेला आहे, किती वेळा मी प्रयत्न केला, पण महाराजांची इच्छा नसेल तर काय तिथंपर्यंत जाणं हे शक्य नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे अक्कलकोटला जाणं तर काय होईना झालेलं आहे, पण पालखीचं दर्शन तर इथं झालं। पालखी जवळजवळ तास दीड तासच थांबते, पण त्याची तयारी जवळजवळ आधी 8 दिवस करत असतात। ते सगळं झाडून काढण्यापासनं सगळी तयारी, सगळं साहित्य गोळा करणे, सगळ्यांना सांगणे, हे सगळं आधी 8 दिवस करत असतात। पालखीला पाणी घालण्यासाठी एक घागर घेतलेली आहे आणि बहिणींची साडी नेसलेली आहे ती कलांजली पैठणी आहे। खूप छान दिसत होती बघा ती कलांजली पैठणी पण, आणि हा कलर कुणालाही शोभून दिसतो। चला की जाऊया वरती। रशे हे अमृता बघा की सगळी प्रॉब्लेम सॉल्व झाला। आम्ही सगळी वरती येऊन उभारलो आणि खूप साऱ्या फटाकड्या लावलेल्या होत्या। त्यामुळे परत आणि आम्ही तिथे एक घर होतं, त्या घरामध्ये सगळे जाऊन उभे राहिलो आणि फटाकड्या सगळ्या फुटून झाल्यानंतर मग परत पालखीच्या सोबत आलो। फटाकड्या मोठे बॉम्ब वगैरे लावलेले ते बायकांच्या अंगावर उडल्यामुळे सगळी आतमध्ये जाऊन उभी राहिली। तिथं मोकळी जागा होती तिथं, पण दर्शनासाठी खूप माणसे आली होती। आणि दरवर्षी बरोबर शाळा सुटण्याची वेळ आणि पालखी येण्याची वेळ ही म्हणजे एकच असते, त्यामुळे शाळेची मुलंसुद्धा पालखीचं दर्शन घेतात बघा। आणि ही सेवा पण म्हणजे कुणाला पण घडत नाही, कारण की ही सुद्धा महाराजांची इच्छा असल्याशिवाय म्हणजे पालखी इथंपर्यंत येणं होत नाही, लक्षात ठेवा। खरोखर मी म्हणते खूप नशीबवान आहेत माझी बहीण आणि तिचे मिस्टरसुद्धा, कारण की त्यांच्या घरात पालखी अक्कलकोटवरून येते। महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नसतं, लक्षात ठेवा। महाराजांची इच्छाच असणार की त्यांच्या घरात म्हणजे त्यांची पालखी वगैरे यावी असं। माझ्यावरून उदाहरण सांगते मी, त्यांच्या घरात पालखी आता किती वर्ष झाली येते, पण मला सुद्धा ह्या वर्षीच जायला मिळालं।
इकडे सरकू नका जरा. चला ते मोबाईल जप्त इकडे चालू करा म्हणा दर्शन जातील बाहेर. चला तसं चला 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 मावशी चला लवकर लवकर. स्वयं प्रकाशो स्वामी देखील मी जवळजवळ 2 वर्ष झाले 108 पारायण सारामृतचे महाराजांनी माझ्याकडून करून घेतले, पण त्या दिवसापासून म्हणते मी जायचं अक्कलकोटला, पण ते काही घडत नाही. जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत त्यांच्या दरबारात येण्यास कुणालाही परवानगी नसते. झालं का? चला पोटू चला पोटूले चला चला की. आणि का थांबला तुम्ही?
स्वामींकडे बघा. हो बाबा इकडे इकडे बघा इकडे. बघा सांगितलं हे करा नमस्कार. हो त्याला काय गरज नाही घ्यायच्या लेडीजला घेणार आलं पण चला तयार आणि काय म्हणतो चला चला चला. असा कार्यक्रम मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिला, कारण मी इतक्या वर्षात कधीच आले नव्हते म्हणण्यापेक्षा आपली म्हणजे ती वेळच आलेली नव्हती किंवा महाराजांची इच्छाच नव्हती की आपण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं. पण आज फायनली मला सुद्धा खूप छान वाटलं. खूप दिवसापासून माझी सुद्धा इच्छा होती की कशी येते पालखी किंवा कशी असते काय असते, कारण अक्कलकोटमध्ये तर काही सगळं बघायला मिळत नाही. ज्यावेळी पालखी जाते त्यावेळी शाल फोटो असं देतात ते महाराज. आणि आता पालखी जात आहे, 1 तासभरच पालखी राहते. आणि ही आहेत त्यांच्या मंडळाची सगळी मुलं आणि आजूबाजूची सुद्धा. या सगळ्यांचं खूप मोठं योगदान असतं पालखी येऊन जाण्यापर्यंत. खरं म्हणजे असल्या कार्यक्रमाला मनुष्यबळ हे खूप लागतं आणि हे सगळं शक्य सगळ्या या माणसांमुळेच झालेलं आहे. फक्त आपल्या घरातल्या माणसांनी असा कार्यक्रम करावा म्हटलं तर होत नाही. खूप माणसे लागतात असा कार्यक्रम करायचा असला तर. आरती झाल्या इकडे लगेच खिचडीचं वाटप चालू होतं. विषय बंद. हाय गाय तुम्ही माझ्या मोठे नवीन लग्न झालेल्या मुलींची नवीन चर्चा. हिला काय विचार आले कसं. मी जरा काही घेणार. माहित आहे मला, सांगितलं आता ते नाही अडवलंय लवकर नाव आठवलं. गाणं पण पांढरं ते कुठल्या नदी म्हणायचं नाही का माई ए स्नेहल परत कोण म्हणत नाही घे. मी घेतो बघ. घे. चंद्रभागेचे तिरे बसलाय माझे विठुराया सावळा. स्नेहलचं नाव येतो, मी शिवरायांचं मावळा. आता उठा की आता तुम्ही राहिला ते आम्हाला व्यवस्थित पडली. मला आठवत नाही बाय. इंग्रजी चंद्राला म्हणतात मून. प्रथमेश रावांचं नाव घेते देसाई घराण्याची सोन. काय नाव आहे माझं? शटअप. काय म्हणते शटअप कर तिला. शटअप. शटअप कर. कर की व्हिडिओ करायला म्हणत शटअप. कर शटअप कर. ते कोण आलं? काका आलं. कोण आहे? शटअप. व्हिडिओ बंद करू नका. तुम्ही जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ तू जेवलीस? तू जेवलीस? नाही मी कुठे जेवू. तुला चड्ड्या कोण दिल्या ग मध्ये?
हे कोण आले बा भाऊजी महेश महिषा म्हणायचं महिषा म्हणायचं महिषा म्हणायचं महिषा 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 ही कोण ही कोण आहे कुठे कोण आहे आणि हे महिषा हे महिषा ही कोण आहे तनू तनू कोण माझी बहीण आहे मी कोण मी कोण मी कोण ए मी कोण मी कोण अत्ती अत्ती जेवायला तिकडे येणार ना हे कोण आहे कोण आहे अरे येणार आहे ह्यांचं नाव काय हा तिकडे युट्यूब वर वाहत बसून खावाया लय भारी हे हे कोण आहे तर मैत्रिणींनो, महाराजांच्या पालखीचं दर्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि छोटीशी सेवा करण्याची संधीसुद्धा मला महाराजांनी दिली, त्याबद्दल महाराजांची मी खूप ऋणी आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या काका काकू दादा ताईंचे परत मावशींचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.